आगमन झालेले एक उत्कृष्ट स्कोरर आपल्या परिसरातील मॅन फ्रॉम रुंदे मिस्टर आरडी रवी ढमके सर, या आपण वेलकम. त्यांच्या बाजूला आरडी दुसरे बसलेत निंबोलीचे ते रुपेश दळवी आहेत. तर मी रवी ढमकेला विनंती करतो, या चांगले स्कोरर आपल्या परिसरातील, वेलकम. मैदानामध्ये सामना रंगणार आहे गुरवली विरुद्ध मामनोली. गुरवली संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि मामनोली संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यामध्ये दुसऱ्या राऊंड मधला दुसरा सामना. सर्व क्रिकेटचे चाहते, ऑनलाइन चाहते, सर्वांचं स्वागत. बना लो उसे अपना जो तुम्हें दिल से चाहता है, खुदा की कसम यार ये चाहने वाले बड़े मुश्किल से मिलते हैं. नमस्कार. गेम इज ऑन हियर, लेट्स प्ले, शो द गुड गेम. प्रवीण आणि प्रशांतची जोडी. प्रशांत ऑन द स्ट्राइक, गोलंदाज अमर. पहिला चेंडू हॅमट केलाय, वाईड इज लॉंग ऑफ आणि डीप इस्टा कवचारी चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण प्रशांत करत असताना आपल्या संघासाठी प्रशांत ऑफ द मार्क, धाव संख्या 2. माझ्या सोबतीला रवी ढमके सर, एक बेस्ट स्कोरर आपल्या परिसरामधले रुंद्या गावातील, आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक बेस्ट कॉमेंटेटर मॅन फ्रॉम इताडे ऍडव्होकेट सूरज पाटील सर. सर्वांकडून शुभेच्छा दोन्ही संघांना. आमच्या मान्यवरांकडून सुद्धा अविनाशजी केणे, अनिल सेठजी दळवी आणि इतर सर्व आपले व्यासपीठ जण. अमर दळवीला हा सरळ बॅटने ड्राइव्ह केला, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषेला धडक देतोय, दणदणीत चौकार. अनिल दळवींच्या एंडीवर गाडीचा 6वा गिअर टाकला की काय, जबरदस्त परफॉर्मन्स. 2 चेंडू दर्जेदार फटके मारतोय, धावांचा वेग वाढवतोय. 6 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा सज्ज अमर समोर येतोय, आपण बार करण्याचा प्रयत्न, बाउन्सिंग डिलिव्हरी. पंच राजकुमार पाटील सांगतात की हा वाईट चेंडू स्क्वेअर मारा आहे, अतिरिक्त धाव मिळेल. धाव संख्या या ठिकाणी कोलम संघाची 7 धावा. मामनोली, माफ करा, मामनोली नावात काय आहे, कामात सर्व काय आहे. 7 धावा कोण करवाती करेल मात. 7 आसमान, 7 रंग, 7 फेरे, 7 रंग, 7 जन्म. किती महत्व आहे 7 आकड्याचं. तो आकडा या ठिकाणी आलाय, कोणासाठी असेल शुभ ते आपल्याला पाहायला आवडेल. गोलंदाज अमर दळवी, P1चं षटक, ओव्हर द विकेट. प्रशांतसाठी सुरेख डिलिव्हरी. जितकं चेंडू चांगला तितकी उलकान देऊन चेंडू लॉंग सीमारेषेला स्क्रीनला धडक देतोय. एक नशिबाचा चौकार. चौकाराने आम्ही स्वागत करते. सन्माननीय आमचे भाऊजी जनार्दन दळवी साहेबांना विनंती असेल, गुरवली गावचे आमचे निंबोलीचे जावई, आपलं हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. धाव संख्या 11 ऑन द स्कोर बोर्ड. 11 धावा. प्रशांत आक्रमक भूमिकेमध्ये, अमर दळवी अति प्रहार करतोय आणि अमर दळवीला कानमंत देण्याची गरज. कल्पेश शेलार, मिलिंद दळवी कानमंत देत असताना पुन्हा एकदा अमर दळवी रनमधून जाते ओव्हर द विकेट. हा चेंडू खाली राहतोय परंतु तितका सुरेखरित्या चेंडू टटवला गेला. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, दणदण कर सीमारेषेला गाठतोय. अजून एक दणदणीत चौकार. व्हॉट अ ब्युटिफुल नॉक हिअर फ्रॉम प्रशांत. जबरदस्त मुकाबला प्रेक्षक. या सामन्याचा आनंद नक्कीच तुम्ही घ्या, जितका आनंद तुम्ही आजच्या पहिल्या दिवसाचा घेतला असेल. हॅपी न्यू इयर आहे आणि किती आनंद मिळतोय हा क्रिकेट पाहता या मैदानावरती, जे नटले सजले आपल्या सर्वांच्या माध्यमातून. आणि निमित्त आहे कुमार शैलेश स्मृती चषक 2020. धाव संख्या 15. उचललाय अमर दळवीला, लॉब केलाय, वाईड इज लॉंग एजन्सी. व्हॉट अ कमिटमेंट, जबरदस्त कमिटमेंट प्रदीप, 100% कमिटमेंट. काय क्रिकेट पाहतो आपण, जितकं चांगली गोलंदाजी तितकाच चांगला फटका, त्याहून बेस्ट कमिटमेंट फ्रॉम प्रदीप. गुड गुड परफॉर्मन्स, फॅब्युलस पीस ऑफ फिल्डिंग फ्रॉम प्रदीप हियर. धाव संख्या इथे 17 वर जाऊन पोहोचले आणि खतरा सिद्ध ठरेल का हा प्रशांत, ज्याचा झेल सुद्धा होऊ शकला असता, पण त्यासाठी स्टीव्ह स्मिथची छाती असायला पाहिजे होती. ऑस्ट्रेलियन
सरळ बॅटने लॉब केला. पुन्हा एकदा प्रेक्षकांची नजर जिथे जाईल तिथे चेंडू जातोय. एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर दणदणीत चौकार. इथे समाप्त झालं. 21 धावा ठोकल्यात पहिल्या षटकामध्ये. प्रशांतने 3 चौकार लगावले. थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, या धुंद वादळांना कोठला किनारा. आता असं जणू काय वाटायला लागलं की कामरान आणि अप्पूची खेळी इथे झाकलीच जाईल की काय, असं आक्रमक झालाय प्रशांत या मैदानामध्ये. जसं दिवस पुढे सरकलाय तसे क्रिकेटचं चातुर्य वाढत गेले आणि क्रिकेटचं सौंदर्य इथे घेत असताना, आनंद घेत असताना माझे प्रेक्षक प्रेक्षक मायबाप, जबरदस्त गर्दी. पहिला दिवस 2020 चा सुद्धा आणि टुर्नामेंटचा सुद्धा. स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान निर्मित आदित्य स्पोर्ट्स आयोजित सुरू झालेली स्पर्धा शैलेश स्मृती चषक 2020 चा आगाज. पहिला दिवस या ठिकाणी आगाज केलं प्रशांत निबंध लिहू लागलाय आणि आता प्रवीण नक्कीच विचार केला की मी सुद्धा एखादी छोटीशी कविता लिहून बघतोय. पाहायचं आपण प्रवीण ऑन द स्ट्राइक. धावसंख्या 21. गोलंदाज समोरून येतोय नितेश मेहर, फिरकी गोलंदाज नितेश मेहर, अष्टपैलू फॉर द विकेट. Yes, that's it. It's a poem. It's a poem from the bat of Praveen Vishe. Out of the park for the maximum. Shailesh Shatkar. प्रथम तुला वंदितो. प्रशांतला संधी दिली, आता प्रवीण संधी घेतोय आणि नितेश वरती आक्रमण सुरू करतोय षटकाराने. धावसंख्या 6 फुलते, ती जाऊन पोहोचली 27 वर. 27 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. जबरदस्त स्पर्धा. अजून काय सौंदर्य पाहिजे तुम्हाला, हे व्यासपीठ निर्माण करून दिलं आपल्या अनिलजी दळवी साहेबांनी, अविनाशजी केणे, किरणजी केणे, उमेशजी केणे, कृष्णाजी केणे, सर्वरथी महारथी. इतकं मोठं व्यासपीठ तुमच्या समोर आणि त्याचं तुम्ही नक्कीच इथे चीज करताय. हो, चेंडू खाली राहतोय. बॅटची आतली कट जणू काय लागली होती, चायनीज कट. हॉरी ड्राईव्ह म्हटलं जातं त्याला, हॅरी ड्राईव्ह. तो बीट करू शकला नाही विकेट किपरला. कल्पेश शेलार आहे एसटीच्या मागे. एक डॉट आला ह्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकात सुद्धा एकच डॉट आलेला. कमबॅक करतो नितेश मेहर. फुलटॉसला द्विधा मनस्थितीमध्ये मारण्याचा प्रयत्न प्रवीण विषयचा. प्रवीणला उचलाच होतं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, परंतु बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकला नाहीये. लागोपाठचे 2 डॉट. धावसंख्या स्थिरावलेली 27 धावा धावफलकावर. मामनोली वर्सेस गुरावली अशी भिडंत इथे सुरू आहे मैदानामध्ये. यावेळेला उचललाय मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून अप्पीश खेळतोय उस्मान पटेल स्टाईल, वीरेंद्र सहवाग स्टाईल. चेंडू दान 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 करत सीमारेषेला गाठतोय. 4 धावा. दुसरं षटक सुरू. फक्त 4 चेंडू झालेले आहेत. आता नितेशला सुद्धा कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 डॉट सुरेख हाताळले होते नितेशने, कमबॅक करून दिलं होतं, परंतु प्रवीणला थांबवणं कठीण झालंय या मैदानामध्ये. जसं प्रशांत आक्रमक झालाय. हो, आता थांबवलं. बॅटची कट, कॉट बिहाइंड. प्रवीण विषय बाद. बॅक टू द डगआउट. पहिला धक्का मामनोली संघाला.
षटकं समाप्त झाली. धाव संख्या 35 वर जाऊन पोहोचली आहे 17.50च्या वेगाने. 19 नोव्हेंबरला आपण ज्याचा वाढदिवस साजरा केला आणि लगेच 1 डिसेंबरला एक काळाचा आघात झाला. आपले लाडके शैलेश निघून गेले आपल्याला सोडून. नक्की स्वर्ग लोकातून पाहत असतील की माझ्या ह्या बंधूंनी माझ्या भावांनी लगेचच मला श्रद्धांजली देण्याचा मानस केला. सर्व एकटले, सर्व एकत्र जमा झाले, अहोरात्र मेहनत केली. एक कंपाऊंड निर्माण सुद्धा झालं या मैदानावरती सर्वांच्या सहयोगाने, विशेषतः किरण केणे, अविनाश केणे, अनिल दळवी, इतर सर्व. आणि ही प्रेक्षणीय स्पर्धा त्याच्याच नावाने सुरू करण्याचा मानस राखला. माणसं जोडण्याचा प्रयत्न केला. जसं शैलेशने मित्र जोडले तसे माणसं जोडली या अनिल दळवी साहेबांनी, किरण केणेंनी, अविनाश केणेंनी, उमेश केणेंनी. माणसं जोडणं म्हणजे काय? माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला तो आहे तसा स्वीकारणं, आपल्या अपेक्षा, आपली मतं इतरांवरती न लादणं. माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं, फुकटचा वाद, टोकाची टीका टाळणं. माणसं जोडणं म्हणजे माणसावरती शिक्के न मारणं, समोरचं अधिक महत्वाचं आहे स्वतः जाणणं आणि त्याला इथे जाणू देणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची संधी न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं. माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे तर प्रतिसाद देणं, रागाचं रूपांतर लोभात करता येणं. आणि माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मनही साफ करणं. हे सर्वांचं मन साफ आहे, या सर्वांसाठी इथे टाळ्या वाजवा. मन साफ आहे म्हणून स्पर्धा इथे साकारली जाते. आजचा पहिला दिवस आणि हॅपी न्यू इयरची मेजवानी तुमच्यासाठी याच्यापेक्षा अजून चांगली काय असू शकते? अजिबात असू शकत नाही. नवीन गोलंदाज अमित तिसरं षटक हाताळेल. सामना करेल प्रशांत, जो अशांत झालाय, ज्यांनी शांतता इथे हरवून टाकले मैदानामध्ये. पुन्हा एकदा आक्रमक होईल का पाहायचंय. धाव संख्या 35 मैदानामध्ये. अकोट टप्प्याचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू बॅटच्या टोला लागून ट्रॅव्हल होते शॉर्ट थर्डमॅनला. थर्डमॅन गलीच्या मध्ये विकेट किपर स्वतः जाईपर्यंत प्रशांतला सिंगल मिळते. प्रशांत नक्कीच नाराज झाला असेल कारण चेंडू पर्यंत पोहोचला नाही. चेंडू थोडासा आउट स्विंग झाला, बाहेर निघाला. सिंगल मिळते. धावफलक हलतोय. धाव संख्या 36 वर जाऊन पोहोचली आहे. 36 ऑन द स्कोर बोर्ड. प्रेक्षकांची गर्दी, हळुवार, हृदयाला स्पर्श, शरीराला स्पर्श करणारा गार वारा, थंडीचे दिवस. त्या थंडीच्या दिवसामध्ये एक क्रिकेटची तप्तता सुरू झाली आजच्या पहिल्या दिवशी. थोडं फास्ट खेळा. पुन्हा एकदा गोलंदाज अमित पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करतो. बॅकफुटला जाऊन फक्त हलकीशी दिशा दिली. चेंडूला टॅप केलं शॉर्ट कव्हरला सिंगल साठी. कारण मेघनाथला माहिती आहे की प्रशांत ज्याने आक्रमण सुरू केलं होतं त्याला जास्तीत जास्त संधी देणं महत्वाचं आहे, स्ट्राईक देणं महत्वाचं आहे. समजदारीचं क्रिकेट. 37 धावा धावफलकावरती पाहतो आपण. प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या मामनोली संघाच्या. मामनोलीचे समर्थक त्यांचे सर्वेस्वरा संतोष दादा जाधव सुद्धा हा सामना पाहत असतील. सकाळी सुद्धा आले होते. छोटे व्यक्तिमत्व परंतु कीर्ती महान आहे त्यांची. आपण बार करण्याचा प्रयत्न ऑब्स्टिकला सोडून जातोय का? येस येस. अंपायर्स कन्क्लुडिंग दॅट इट्स अ वाईट. अवांतर धाव. रवी ढमके माझ्या सोबतीला स्कोरर सांगतायत की धाव संख्या 38 वर जाऊन पोहोचली आहे. खूप मागणी आहे रवी ढमके सरांना आणि खूप छंद सुद्धा आहे. त्यांना वेड आहेत क्रिकेटचे. रवी ढमके खूप चांगलं सहकार्य असतं आणि बॅटच्या आतली कड लागली असं वाटलं. चेंडू फुल झाला होता, एकदम आपटला गेला होता, बाउन्स झाला होता. आणि प्रशांत तिथे संयम हरवतो की असं वाटू लागले. प्रशांतला संधी देत नाही बघा, चेंडू पर्यंत पोहोचू देत नाही. गोलंदाज नक्कीच आम्ही तिथे विचार करतोय, अभ्यास करून उतरला या षटकामध्ये की प्रशांतने जे आक्रमण सुरू केलं होतं पहिल्या षटकामध्ये त्याला मी नक्कीच रोख लगावेन. तो दाखवतोय जणू काय. जर तुम्हाला अमितची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या अमितसाठी. त्याचं कॉन्फिडन्स लेवल नक्कीच वाढेल. कारण त्यांनी प्रशांतला थांबवलं हे महत्वाचं आहे. जखमी वाघ प्रशांत समोर आहे. यस, चांगला फटका हॅमट करतोय. फोर्सिंग स्ट्रोक सरळ लॉंग ऑफला धडक देतोय. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. वाघ का शिकार करायचं थांबत नाही तसं दाखवतोय प्रशांत. चौकार लगावते. धाव संख्या 42 वर जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा अमित ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटची कट. बॅड लक फॉर प्रशांत अँड गुड लक फॉर द अमित. इट्स अ बिग विकेट. बिग विकेट. फलंदाज बाद. प्रशांत बॅक टू द डगआउट. निंबवली गावात शैलेश केने होता लाखात एक नंबर. निंबवली गावात शैलेश केने होता लाखात एक नंबर.
सूरज पाटील आपण बघितलं असेल, अमितने जी गोलंदाजी केली ना प्रशांतला पूर्णपणे थांबवून ठेवलं. एकही चेंडू त्यांनी मिडल ऑफ लेग स्टिकला ठेवला नाही, ऑफस्टिकच्या बाहेरच नियंत्रित केला आणि प्रत्येक चेंडू उसळी घेणारा नियंत्रित केला. त्याच कारणाने प्रशांतने संयम हरवलं आणि त्याच कारणाने बॅट चिकट घेऊन विकेटच्या मागे एक झेल देऊन बसला. प्रशांत बाद एक वादळ आलेलं ते शमवलं. अमितला क्रेडिट जाईल त्याचं, ज्याने सुरेख गोलंदाजी हाताळली. या षटकामध्ये फक्त एक चौकार दिलाय, एक वाईट, 2 एकेरी धावा आणि एक महत्वाची विकेट मिळवली. धावसंख्या स्थिर आहे 42. शेवटचा चेंडू असणार आहे. अमितचा सामना करेल फलंदाज भूषण ऑन द स्ट्राइक. यावेळेला कव्हरला दिशा, कव्हर मधून गॅप शोधली आणि डीप कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे थोडंसं फंबलिंग, त्याच कारणास्तव 2 धावा पूर्ण करतोय भूषण. संधी मिळाली, संधीचं सोनं केलं. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धाव पूर्ण. अशा प्रकारे 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे मामनोली संघाची 44 धावा. 4 ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स हिअर. होता तो साऱ्यांच्या आवडीचा शैलेश जीवन भावाचा, शैलेश जीवन भावाचा, शैलेश जीवन भावाचा. हिरा हाकेने पिवळाचा दिलदार होता हो दिलाचा, दिलदार होता हो दिलाचा, दिलदार होता हो दिलाचा. मर्दानी खेळ अंगात त्याच्या होता साकण खरं, मर्दानी खेळ अंगात त्याच्या होता साकण खरं. तर 3 षटकं समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 44 मामनोली संघाची. धावांचा आलेख खाली खाली येत राहिला सूरज पाटील सर. पहिल्या षटकामध्ये 21 धावा कुटल्या, त्यानंतर 14 धावा नितेश मेहरने दिल्या. कमबॅक केलं आणि अजून चांगलं कमबॅक करून दिलं अमितने, ज्याने प्रशांतला शमवलं आणि फक्त अवघ्या 9 धावा खर्च केला. 1 विकेट पटकावली नितेश आणि अमितने. अशा प्रकारे 2 गडी गारत ड्रिंक्स मॅन, ड्रिंक्स बच्चू, पांडू मैदानामध्ये. भावी खेळाडू आणि गोलंदाज असणारे मिलिंद दळवी, ओझरली राय एंड कडून. पंच आपण पाहू शकतो कृष्णाजी केणे आहेत, राजकुमार पाटील एमसी चे पंच, ऑफिशियल्स फॉर दिस टुर्नामेंट. तर सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन मेघनाथ, ज्याच्या बॅट मध्ये चौकार आला. 21 धावांचं योगदान प्रशांतचं आणि 10 धावांचं योगदान प्रवीणचं. शॉट अँड पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल चेंडू मैदानाच्या बाहेर, गोल, षटकार. व्हॉट अ शॉट. येते आठवण बाईची साऱ्यांना सारे गातीत जे गुणगान, येते आठवण बाईची साऱ्यांना सारे गातीत जे गुणगान. असा होता होतो बनम्यान त्याची करोड झालत छान, असा होता होतो वनम्यान त्याचे करोड झाले तुझ्या. मामनोली संघाचा रोशन भोईर, आपण कुठे असाल तर व्यासपीठाकडे या. रोशन भोईर मामनोली संघाचा आपल्याला बोलावत आहेत खेळाडू कक्षामध्ये. तर षटकाराला 50 अप धावसंख्या, 50 अप, अर्धशतक कंप्लीट फॉर मामनोली. 4थं षटक सुरू. पहिला चेंडू ते आघात केला लेफ्ट हँड बॅट्समन मेघनाथने. आणि तसं पाहता डावखुरा फलंदाजाची फटके पाहायला फारच मजा येते सूरज पाटील सर. जसे ब्रायन लारा, सौरभ गांगुली, युवराज सिंग, काय फटके दिसत असतात डाव्या हातातून डावखुरा फलंदाज. कारण मॅक्झिमम उजव्या हाताच्या फलंदाजा पाहत असतो आणि अचानकपणे डावा फलंदाज आला मैदानात आणि त्यांनी असं काय चांगले फटके लगावले. नक्कीच ते पाहण्यासाठी एक चांगली मेजवानी असते, दर्शनी फटके असतात. म्हणून प्रत्येक डावखुरा फलंदाज हा स्टायलिश, शैलीदार होऊन गेला क्रिकेट विश्वामध्ये. तसाच इथे चांगला फलंदाज खेळतोय मेघनाथ ऑन द स्ट्राइक. पुन्हा एकदा सामना करेल मिलिंद दळवीचा. धावसंख्या अर्धशतक. यावेळेला संयम हरवला, स्वैर मारा. पंचांनी समांतर रेषेत हात केलेले आहेत. वाईड मिळते. धावसंख्या 51. शुभ आकडा 21, 51, 11, 7. विषम संख्या शुभ समजल्या जातात. काय कारण असतील शोधावे लागतील. हो, पुन्हा एकदा हुक केलाय व्यासपीठाला. खेळाडू कक्षाला सलामी की मी आहे, अजून सामना संपलेला नाही. षटकार.
दोन घणाघाती बॅक टू बॅक सिक्सर, एक चौकार. जणू काय असं वाटायला लागलं की प्रशांत निबंध लिहू लागला होता. नंतर प्रवीण एखादी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. तर म्हणतो मेघनाथ की मी एखादं पुस्तकच लिहून जातो मैदानामध्ये. जबरदस्त नॉक करतो या ठिकाणी मेघनाथ. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे या ठिकाणी 57 धावा. पुन्हा एकदा शॉट अँड पुल, पॉवरफुल, व्हेरी व्हेरी सक्सेसफुल, आउट ऑफ द पार्क शैलेश षटकार मॅक्सिमम. मिल जाए कोई चोरी काली हो जाए गोरी चुप गए से चोरी चोरी बांधो मैं दिल की डोरी. सूरज सर, मिलिंद दळवी स्ट्रायकर गोलंदाज असाच आपण चौथ्या क्रमावरती का पाठवला मिलिंदला? कारण जे स्लॉग वर सुरू झालेत ना, जो स्ट्रायकर गोलंदाज आहे त्याच्यावर ते आक्रमण सुरू केलंय आणि धावसंख्या आहे ते 63 होती जाऊन पोहोचली आहे. आणि काय फटके मारतोय की फुटवर्क बघा त्याचं काय सॉलिड आहे मेघनाथचं. मी पाहतच राहिलोय मेघनाथला. जागा लगेच बनवतो, चेंडूचा टप्पा पाहतो, रेषेत पोहोचतो आणि हाय बॅकलिप चेंडूला लॉफ करतोय. षटकाची हॅट्रिक झाली आहे, प्रेक्षक विसरलो, षटकाची हॅट्रिक झाली आहे. आणि चौथा मारण्याचा प्रयत्न, लॉब केलाय, वाईड इज लॉंग ऑनच्या वरून, फ्लॅट 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 फ्लॅट, बिगी सिक्सर. चार लागोपाठचे षटकार म्हणायला हरकत नाही काय रवी सर? काय म्हणाल? बरोबर, 4 षटकार लागोपाठचे. युवराज सिंगची आठवण होते, हिरावेन शेराची आठवण होते, दीपू माळेची आठवण होते, मॅगी मेहतीची आठवण होते, कोणाकोणाची आठवण होते. इथे आठवण राहील मेघनाथच्या मैदानाला. पुन्हा एकदा सज्ज, पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले ह्या इनिंगला मेघनाथने. काय फटके मारतोय, प्रेक्षक गाड्या थांबू लागलेत, कारवाले बाईकवाले मसा येता नसताना सुद्धा थांबलेत या ठिकाणी. कारण क्रिकेट सुरू आहे, ते क्रिकेटचं सौंदर्य पाहण्यासाठी नक्कीच थांबतील. आणि आमच्या डाव्या बाजूला सुद्धा प्रेक्षक गण बघा कंपाऊंड वॉल होती बसून आनंद घेत आहेत या मेघनाथचा. मेघारे मेघारे असे म्हणत असताना जबरदस्त नॉक. प्रशांतनी अशांतता प्रसवली आणि या ठिकाणी मेघनाथ त्याला तोडीस तोड फलंदाजी करतो. मी तर पुस्तक लिहू लागलाच तो. काही पानं संपली, काही पानं शिल्लक आहेत. आणि पुन्हा एकदा दबाव मिलिंदवरती आणि फिल्डिंगच्या माध्यमातून दबाव टाकला जातोय मेघनाथवर. सिलीला 2 क्षेत्ररक्षक घेतलेत ऑफ आणि ऑनला. परंतु मी जुमानणार नाही, मी थांबणार नाहीये, मी मेघनाथ आहे. दिट्स ऑल, 5th सिक्सर, 5th इन द रो, 5th इन द रो. टाळ्या वाजवत राहा, टाळ्या वाजवत राहा. मोडीत काढेल का? त्याला धक्का बसला असेल, तो नक्की विचारात पडला असेल की मी जो इथे रेकॉर्ड निर्माण केला या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरती, शैलेश क्रीडांगणावरती, तो रेकॉर्ड इथे मोडीत काढेल का मेघनाथ? मेघारे मेघारे, क्या बात आहे. आणि इरामन शेलाने 6 षटकार लागवले. जर एखादा वाईट पडला असता ना तर तो सामना सुद्धा जिंकला असता. 5 षटकार आलेले आहेत. संतोष जाधव 5000 प्राइज आलेले आहे. 5000 प्राइज फॉर 6 सिक्सर. 5000. नियंत्रण हरू नका, हरू नका. स्वतःला तुम्ही सावरा. नक्कीच तुम्ही थांबवू शकता. चांगले गोलंदाज बनायचा असेल तर समोरच्या फलंदाजाला मी थांबवू शकतो ही क्षमता असावी. ते कॉन्फिडन्स लेवल तुमचं स्वतःचं वाढवलेलं पाहिजे. जसं त्यांनी फलंदाजाने वाढवले स्वतःचं कॉन्फिडन्स लेवल, तसं तुम्ही तुमचं हरू देऊ नका. नक्की तुम्हाला यश प्राप्त होईल. पण या ठिकाणी यशस्वी होतोय फलंदाज. आता प्रश्न पडलाय की मेहनतला चेंडू कुठे टाकायचा. मिलिंद पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्क वरती. प्रेक्षक वाट पाहतात 6व्या षटकाराची. Yes, yes, yes. That's it. That's it. 6 in the row. 6 in the row. What a knock. Great knock here. Come on, DC. बयाऐंशी धावा. अरे वार करना है तो सामने वाले के गोल पर नहीं, दिमाग पर करो. आणि करतोय आणि गोल तो खुद बन जाएगा. प्रत्येक गोल बनतोय. कुठला गोल बनतोय? षटकार, आउट ऑफ द पार्क. 500 कॅश प्राइज ऑलरेडी आलेली आहे. 10% आलेले आहेत 5000 मधून. जयराम कर साहेबांनी दिलेले ते
टोकन आलंय मेघनाथसाठी आणि 5000 नक्कीच घेऊन येतील संतोष जाधव. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक इथे रेकॉर्ड झाला, हिरामन शेलरचा रेकॉर्ड इथे मोडीत काढला. मेघनाथ नाही, मेघनाथचं आडनाव काय? कोर, मेघनाथ कोर. क्या बात आहे. कोरलं त्यांनी, क्रिकेट कोरलं, स्वतःची एक व्यक्तिमत्व कोरलं या मैदानामध्ये, इमेज कोरली, प्रतिष्ठा कोरली, खेळ दाखवला, क्रिकेटचा खेळ दाखवला. युवराज सिंगची आठवण झाली, हिरामन शेलाची आठवण झाली, काय काय आठवण झाल्या. परंतु आता वर्तमान काळामध्ये या ठिकाणी मेघनाथ आपल्या लक्षात राहील याबद्दल शंका नाही. 4 षटकं समाप्त झाली, धाव संख्या 82 वर जाऊन पोहोचली आणि रेकॉर्ड सुद्धा झालाय. या संघाचा रेकॉर्ड झालाय, राया संघाचा रेकॉर्ड मोडलाय. राया संघाचे आता पाठीराखे वाटतं नाराज झाले असतील. 76 धावा रायाने उभ्या केल्या होत्या. अजून एक षटक शिल्लक आहे, ते हाताळलेल्या ठिकाणी बाहुबली गुरवलीचा कल्पेश शेलार सामना करेल. भूषण राईट हँड बॅट्समन. काय सामना आहे. शैलेश पण आनंदी होत असेल की हा सामना बघायला मी पाहिजे होतो. बॅड लक, खरंच वाईट वाटतंय, पण आनंद घेतोय आपण या ठिकाणी. ऑल ऑन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होते ऑन साइडला, त्या ठिकाणी मिस फिल्डिंग, दडपण. त्याच कारण ठरते की 2 धावा वेगाने जीवाच्या आकांताने पूर्ण करतोय भूषण. त्याला साथ देतोय मेघनाथ या मैदानामध्ये. 84 धावा, 84 रन्स. आता प्रेक्षकांना अपेक्षा झाले की भूषण तू स्ट्राईक दे मेघनाथला, असं वाटू लागलं की षटकारच बघायचे आहेत. स्वप्नात राहील मेघनाथ या सर्वांच्या या मातीच्या कणामध्ये सुद्धा. यस यस, घ्या. दिस इज द भूषण. भूषण मै फटका, षटकार. व्हॉट अ नॉक हियर. काय खेळ सुरू आहे मैदानामध्ये. धावसंख्या 90 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. शतक तर होणार नाहीये ना, बाप रे, क्या बात. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. कल्पेश शेलार ऑन द विकेट. स्लोवर वन, फसवा चेंडू. कल्पेश शेलार नक्कीच हुशार खेळाडू आहे, अनुभव खूप आहे. केजीपीएल गाजवणारा खेळाडू आहे कल्पेश शेलार, जो थोडासा नाराज दिसतो. शेवटचे षटक हाताळतो त्या ठिकाणी, हरकत नाहीये. 434 धावा सुद्धा क्रॉस केलेल्या आहेत क्रिकेटमध्ये. तर तुम्हाला कुठली धावसंख्या जास्त किंवा कमी लेखायची नाहीये, तुम्ही ती पार करू शकता जर समोरचा संघ करू शकत असेल तर. चौथा चेंडू, थोडस एलिव्हेशन कमी आहे, हलवार चेंडू आला, चेंडू डाव होते, परंतु 2 क्षेत्रफळ उलकाने देऊन चेंडू प्रेक्षकांना सलामी देतोय एका टप्प्याने शैलेश चौकारासाठी. हा एक रेकॉर्ड होईल निंबोलीमध्ये मी तर म्हणतो. आणि नक्कीच टेनिस क्रिकेटचं जग हा सामना जर पाहत असेल तर आपापल्या डायऱ्या खोलल्या असतील. सेंचुरी तर होणार नाही ना, खूप ऊन काढला, गोपनी सारखे बॅट फिरवतोय एम एस स्टाईलने भूषण. पण या ठिकाणी मेघनाथ स्ट्राईकला राहतोय. स्वतःहूनच त्यांनी सांगितलं की मला जरा थांबू दे, मला 1-2 चेंडू दे रे बाबा, कारण माझी बॅट तळपते. या ठिकाणी धावसंख्या 95 आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे कल्पेश शेलारचा या इनिंगसाठी मामनोली संघासाठी. आता हा चौकार झाला तर 99, षटकार झाला तर 101, किंवा कल्पेश शेलार हे विकेट पटकावेल का, जेणेकरून कल्पेश शेलार मन जिंकेल प्रेक्षकांचं. कारण कॉन्टेस्ट सुरू असेल हे मेघनाथ आणि कल्पेश शेलार मध्ये. दोन्ही पण चांगले खेळाडू, अनुभव चांगला, अनेक मैदान ज्यांनी गाजवलेत आणि हे मैदान तर गाजू लागले. ऑन साइड लॉंग ऑन घेतलंय, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे बॅकवर्डला, आणि एक लॉंग लेग आणि फायनल मध्ये पेट्रोलिंग करतायत. ऑफ साइडला इथे फक्त वाईडिस लॉंग ऑफ आहे, बाकी सर्व क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर पॉइंट आणि फ्लाइंग स्लिप. ओहो, फुल टॉसला लॉप केला, पण एलिव्हेशन कमी आहे, उंची जास्त, अंतर कमी. त्या ठिकाणी 99 कंप्लीटेड इयर, 99 पूर्ण, 100 धावांचं टार्गेट. आणि बघा बघा, दुष्काळात 13वा महिना, दुष्काळ 13 महिना, 100 इयर, 100 इयर, 100 ऑन द स्कोर बोर्ड. बघा प्रेक्षक, बघा काय काय म्हणाला क्रिकेटला. 100 रन्स, लेट्स डीजे कम ऑन. पंचांसाठी टाळ्या वाजवा, पंचांसाठी कृष्णा केणियन, राजकुमार पाटील आपले जबरदस्त नॉक. 45 होते खेळतो, एक चेंडू आहे. 45, 45
मेघनाचे आणि 100 संघाचे. भगवान देताय तो छप्पड फाडके देताय असं म्हणायला हरकत नाहीये. दुधास साखर पूर्णपणे इनिंग उद्ध्वस्त केली आहे. पण गुरुली संघामध्ये सुद्धा उत्स्फोटक फलंदाज आहेत. विशेषतः कल्पेश शेलार आहे, ज्याचा शेवटचा चेंडू गोपनीसारखी बॅट फिरून चेंडूला खोदून काढायचं होतं, परंतु तितकी जागा मिळाली नाही, रूम बनवता आला नाही मेघनाथला. दरम्यान सर्व षटकं समाप्त झाली. 46 धावा मेघनाथच्या आणि धावसंख्या पूर्ण मामलोली संघाची ती म्हणजे 102 धावा. 101 धावा 101 102 धावांचं टार्गेट आहे गुरुली संघापुढे. हा रेकॉर्ड करण्यासाठी मी म्हणतो रेकॉर्ड करावा लागेल तुम्हाला. जसं 434 धावा जेव्हा झाल्या ऑस्ट्रेलियाच्या तेव्हा रिकी पॉन्टिंग डिसेंबरमध्ये जाऊन सेलिब्रेशन करत होता, आनंद पार्टी करत होता. तो पार्टी तयार म्हणजे त्यांनी पार्टीचं प्लॅनिंग केलं होतं की संध्याकाळी सेलिब्रेशन करायचं, परंतु त्याच्या पार्टीवरती पूर्णपणे पाणी फेडलं हर्षल गिब्स आणि ब्रिगेडने. दक्षिण आफ्रिकेने 434 धावांच्या ऐवजी 438 धावा ठोकल्या आणि तो विजयी एक सामना आपल्याला ह्या विश्वामध्ये पाहायला मिळाला. तसं काही ते घडेल का नक्कीच पाहायला आवडेल. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 101 धावा निर्माण केल्या, मी म्हणतो निर्माण केल्या, झाल्याने निर्माण केल्या. त्यासाठी प्रशांत, प्रवीण, मेघनाथ, भूषण सर्व चारीच्या चारी फलंदाजांनी क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं. प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच, परंतु काय सौंदर्य. लागोपाठचे 6 षटकार मेघनाथच्या बॅट मधून आले. तसे काय इथे गुरुलीचा संघ करून दाखवेल का. आणि मैदानात जोडी जात असताना ओपनिंग जोडी गुरुलीची कल्पेश शेलार आणि मिलिंद दळवी, दोघांमध्ये क्षमता आहे, या संघामध्ये क्षमता आहे. हा रेकॉर्ड इथे मोडीत काढण्याची क्षमता आहे गुरुली संघामध्ये. या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी माझ्या सोबतीला असलेले मॅन फ्रॉम इताडे, व्हॉइस ऑफ भिवंडी, ॲडव्होकेट सुरेश पाटील सरांना विनंती करतोय की सर या आपण आणि आपल्या आवाजामध्ये या इनिंगचं धावतं वर्णन करा. मी थोडा थांबतो. प्रेक्षको या सामन्याचा आनंद घेत राहा. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद मनोज कारवे सर. आपल्या आवाजापेक्षा जास्त आवाज मात्र नक्कीच फलंदाजाच्या बॅट वर जेव्हा चेंडू येत होता त्याचाच येत होता. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहिली. अनबिलिव्हेबल, अविस्मरणीय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगवला गेला. मामनोली संघाने छाप उमटवलेली आहे, प्रतिबिंब उमटवलेलं आहे. भगवान देनेवाला जब भी देता देता छप्पड फाडके असं म्हटलं जातं. आणि इथे मात्र नक्कीच पावसाप्रमाणे पावसाच्या सरी जशा कोसळतात तशाप्रमाणे धावा इथे कोसळल्या. षटकार चौकारांचा पाऊस इथे पाडला. 6 चेंडू मागे 6 षटकार ठोकण्याचा विक्रम. नक्कीच स्वर्गीय शैलेश केणे यांच्या आठवणीत ही स्पर्धा भरवली जाते, परंतु आठवण या नक्कीच खेळाडूची सुद्धा राहील. तो खेळाडू म्हणजेच मेघनाथ, ज्याने 6 चेंडू मागे 6 षटकार ठोकले. संघाची धावसंख्या 101 अर्थात 102 धावांची गरज आहे. 20.40 ची सरासरी. खूपच कठीण खडतर आव्हान. हा धावसंख्येचा पहाड फोडण्यासाठी वाघाची धाड देणं खूपच गरजेचं. पहिला चेंडू. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. दरम्यान पहिला चेंडू पंच आमच्याकडे दर्शवतायत वाईट चेंडू आहे. खेळाडूंना विनंती असेल पंचांकडे कुठल्या प्रकारची हातवारी करायची नाहीये, इशारा करायचा नाहीये. ऑफिशियल पंच आहेत, MCA मान्यता प्राप्त पंच. अतिरिक्तच्या सौजन्याने या षटकाची सुरुवात करतोय प्रवीण. आणि अशाच प्रकारचा खेळ आपल्याला नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर उद्या सुद्धा प्रेक्षकांची अलोट गर्दी या क्रिकेट ग्राउंडवर असेल. त्रिफला उद्ध्वस्त, अराउंड द लेग खेळाडू बाद होतोय. मिलिंद याला परतावं लागते. पहिला धक्का गुरवली संघाला.
वृत्ती दाखवणं खूपच गरजेचं आहे. धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही आणि जगात धाडस केल्याशिवाय काहीही मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. आणि इथे मात्र ती किंमत नक्कीच मेघनाथ ह्या मिळाली, कारण त्याने हिंमत दाखवली. 6 चेंडू मागे 6 षटकार ठोकले. तशीच हिंमत इथे मात्र दाखवावी लागेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येते नितेश. दडपण झेलणं थोडंसं कठीण झालेलं आहे गुरवली संघासाठी, कारण मिलिंद हा लगेचच बाद झाला. कारण सुरुवातीपासूनच दे दनादन फलंदाजी करावी लागेल, अटक करावं लागेल गोलंदाजीवर, आणि तोच प्रयत्न असेल खेळाडूंचा. पुढचा चेंडू प्रवीण याचा ओव्हर द विकेट. फ्लाइट दिली आहे सरळ बॅट लॉफ्टेड फटका, सुरेख फटका. चेंडू एका टप्प्याने सीमेरेषा पलीकडे जातोय. शैलेश केने चौकार, अप्रतिम शॉट. सरळ बॅटनं अतिशय सुरेख लॉफ्टेड फटका. पॉवर प्लेचा षटक आहे आणि टिपिकल पॉवर प्ले शॉट पाहायला मिळतोय. बॅट्समॅन नितेश याच्या बॅट मधून चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते 5 धावा. मध्यम वेगवान गतीचा गोलंदाज आहे, जास्त गती नाहीये. फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता प्रवीण याचा. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, फटका फसलाय साइड एज, आणि एक सोपा झेल यष्टीरक्षकासाठी. खेळाडू बाद होतोय. दुसरा धक्का IFL स्पोर्ट्स गुरवली संघाला नितेश याच्या रूपाने. संघर्ष करावा लागेल, घाम गाळावा लागेल. थंडीचे दिवस आहेत, परंतु घाम गाळणं खूपच गरजेचं. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, और जो पसीने से नहाता है वो इतिहास. और इतिहास बदलने के लिए, इतिहास लिखने के लिए इथे मात्र घाम गाळणं खूपच गरजेचं आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय अमर दळवी. मूर्ती लहान कीर्ती महान म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. कित्येक मैदान या खेळाडूने सुद्धा गाजवली आहेत. दडपण पहा किती आहे, आणि या दडपणामध्ये या नक्कीच संघर्ष करताना, धडपड करताना खेळाडू गुरवली संघाचे 2 खेळाडू लगेचच बाद झाले. अगदी स्वस्तात, जास्त वेळ त्यांना खेळपट्टीवर खर्च करता आला नाही. नेक्स्ट बॉल प्रवीण याचा. गोलंदाजांचा सुद्धा आत्मविश्वास वाढलेला आहे. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू चकवतोय क्षेत्ररक्षकाला. पॉइंट डीप सीमेरेषेवर चेंडूला थांबवलं गेलं, स्टॉप करण्यात आलं. 1 धाव अंकित केली जाते. नक्कीच प्रत्येक चेंडूवर जवळपास 3.50 ची सरासरी आहे, तर खूपच कठीण असेल. आणि प्रत्येक चेंडूवर जवळपास चौकार ठोकावा लागेल, तर कठीण समीकरण आहे, इक्वेशन आहे गुरवली संघासाठी. आणि सुरुवात सुद्धा थोडीशी चाचपडत राहिलेली आहे. आतापर्यंत फक्त 1 चौकार आपण पाहिला. धाव फलक 6 धावांवर जाऊन पोहोचले. 2 गडी बाद. चांगला चेंडू आहे, फसवा चेंडू. चेंडू पेस पाहायला मिळतोय, निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम मारा प्रवीण याच्या माध्यमातून. जेव्हा जास्त धावसंख्या फलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच जमवल्या जातात, धावसंख्या उभारली जाते, तेव्हा मात्र गोलंदाजांचा सुद्धा आत्मविश्वास वाढत असतो, कारण त्यांच्या संघाला वाचवण्यासाठी, डिफेन्स करण्यासाठी खूप धावा त्यांच्याकडे असतात. आणि तेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये स्विच हिटचा प्रयत्न होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. षटक इथे पहिलं समाप्त होते. गुड बॉलिंग. 6 धावा फलकावर 2 गडी बाद. नक्कीच त्यांचं वर्चस्व पाहायला मिळाले. आणि गोलंदाजी करतोय तेव्हा सुद्धा मात्र अधिराज्य गाजवताना, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतोय. क्रिकेटचा दर्जा, स्टँडर्ड इथे मात्र जपताना. कारण यानंतर आपण आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहणार आहोत, आणि त्यासाठी मात्र ऑलरेडी शैलेश 11 राया संघ सज्ज झालेला आहे. आणि राया संघाचे खेळाडू सुद्धा मामुली संघाच्या खेळाडूंचा खेळ पाहत असतील. अपील केली जाते, प्रश्न विचारला जातोय पंचांना, दाद फेटाळतायत.
चांगला चेंडू अमर याला काही समजलं नाही, उमगला नाही. निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळतोय गोलंदाज मेघनाथ. मेघांप्रमाणे नक्कीच बरसला होता. फुलटॉस चेंडू आहे, सुरेख फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेने तैनात आहे. बाउन्सवर चेंडूला फील केलंय. एक धाव इथे अंकित केली जाईल. सिंगल न काहीही नुकसान नाहीये मामनोली संघाला. पूर्णपणे या सामन्यावर मजबूत पकड पाहायला मिळते. वजनदार क्रिकेट, बॅटिंग लाजवाब राहिली, त्यानंतर गोलंदाजी सुद्धा तितकीच देखणी, दर्शनीय, दमदार पाहायला मिळते. मामनोली संघाच्या माध्यमातून पूर्णपणे या डांबून ठेवले खेळाडूंना कुरबुडी करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. एकविरा स्पोर्ट्स गुरवली संघाच्या खेळाडूंना इथे मात्र यष्टांपासून वेगळा झाला होता, चेंडूच्या रेषेपासून वेगळा झाला होता. मागे खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावा घेताना अजून एक निर्धाव चेंडू पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळतोय. संघर्ष इथे मात्र होत नाहीये. संघर्ष करणं खूपच गरजेचं, चुरस निर्माण करणं खूपच गरजेचं. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना मेघनाथ याने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, केवळ 1 धाव खर्च केली आहे. गुड बॉलिंग, इंटेलिजंट गोलंदाजी, फलंदाजी तर अप्रतिम राहिली. अक्षरशः छाप उमटवली, प्रतिबिंब उमटवलं. एक विश्व रेकॉर्ड नक्कीच पाहायला मिळाला टेनिस बॉल क्रिकेटचा मेघनाथच्या माध्यमातून. ट्रिपल आउट वाजता, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. खेळाडू बाद होतोय. षटकारांचा नक्कीच 6 चेंडू मागे 6 षटकार ठोकणारा खेळाडू पाहिला. प्रथम जेनोबा स्पोर्ट्स वाशिर संघाच्या हिरामन शेलार यांनी याच खेळपट्टीवर आणि या ग्राउंडवर ठोकल्या होत्या. त्यानंतर मात्र आज या नवीन वर्षामध्ये 2020 अर्थात 2020 या वर्षाचा आगाज झालाय, पहिला दिवस. आणि या आजच्या दिवसामध्ये, या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये स्वर्गीय शैलेश केने या चषक 2020 मध्ये या मेघनाथ अर्थात मामनोली संघाचा खेळाडू याच्या माध्यमातून आपण 6 चेंडू मागे 6 षटकार पाहिले. कल्पेश सुद्धा बाद झालेला आहे. विकेटचा सडा एकविरा स्पोर्ट्स गुरवली संघाचा पाहायला मिळतोय, पडताना दिसतोय. लागोपाठ गडी बाद होताना दिसत आहेत. पूर्णपणे जखडून ठेवलंय संघाला. लोअर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड विकेटवर क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे जोडली जाते. आव्हानापासून खूपच दूर पाहायला मिळतोय गुरवली संघाची धाव संख्या अगदी संत गतीने 8 धावा. चित्रपट मी तर म्हणेन या सामन्यातील मामनोली संघाचा पूर्णपणे या हिट होताना. ट्रेलर गुरवली संघाचा फ्लॉप. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी या चेंडूला त्यांनी वेढलं होतं, परंतु थोडं दूर राहिले. दरम्यान 1 धाव या चेंडूवर. षटक क्रमांक दुसरं सुद्धा समाप्त होते. 2 षटकांची समाप्ती. संघाची धाव संख्या 9 धावा. उर्वरित 18 चेंडू मागे या जिंकण्यासाठी मात्र 93 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि या 93 धावा, खूपच कठीण असं समीकरण असणार आहे. प्रति षटकामागे 31 धावा जोडाव्या लागतील. प्रति षटकामागे 31 धावा जोडणं खूपच कठीण असणार आहे. यास 2 धावांनी या पॅनलाइज करण्यात आलेला आहे, कारण एका कलरच्या जर्सी मध्ये नाहीयेत मामनोली संघाचे खेळाडू. यास 2 धावा आम्ही ऍड करतोय. टोटल धाव संख्या 11 धावा. धावपळ कव्हर 9 अधिक 2 11. 2 षटकांची समाप्ती. तर 91 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी. उर्वरित 18 चेंडू मागे. स्ट्रायकर इनला अमर आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल अमर माध्यमातून. सुरेख स्वीपचा फटका आहे. क्षेत्ररक्षक दिशेने तैनात. 1 धाव इथे अंकित केली जाते. चढ उतार असणं खूपच गरजेचं आहे सामन्यामध्ये. सुख दुःख अर्थात एक संघ कधी तर अडचणीत तर एक संघ आघाडी घेताना अशा प्रकारचं चित्र असणं खूपच गरजेचं, कारण चित्तधडक लढती पाहण्यासाठी या प्रेक्षक सुद्धा येत असतात. एकतर्फी सामने कोणालाही न आवडण्यासारखे. इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त. विकेटचं फर्निचर डिस्ट्रॉय केलं जाते. अजून एक खेळाडू बाद होतोय.
या मामणी संघाच्या खेळाडूंनी फलंदाजी केली. निश्चितपणे या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धामधील ही एक आठवणीतली स्पर्धा राहील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र फलंदाजाला टाटा बाबा करत निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक निर्धाव चेंडू. असं वाटत नाहीये की आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली संघ खेळतोय, कारण ज्या पद्धतीने ते खेळत असतात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच 10% सुद्धा दिसत नाहीयेत. अपील केली जाते, परंतु लेग स्टंपला सोडून चेंडू जाणारा होता असं पंच दर्शवताना लेग बायचा इशारा येतोय. एक धाव अगदी शांत ठेवलंय. असं म्हटलं जातं की खेळाडूंनी डोक्यावर बर्फ आणि जेबेवर साखर ठेवून खेळावं. असं म्हटलं जातं की गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं चांगलं. इथे मात्र झीज करताना नक्कीच, कारण एक चांगला खेळाडू आहे हा अमर दळवी आणि नक्कीच संघर्ष करतोय, कारण जरी धावसंख्या मोठी असली तरी संघर्ष हे नक्कीच मी करेन आणि जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करेन. जरी सामना जिंकता आला नाही तरी सुद्धा प्रेक्षकांची मन जिंकण्याचा प्रयत्न अमर या खेळाडूच्या माध्यमातून निश्चितपणे केला जाईल, कारण एक षटकार आले त्याच्या बॅटमधून संघाची धावसंख्या वाढते. 19 धावा. अजून एक चांगला फटका, अजून एक चेंडू सीमारेषा पलीकडे. शैलेश केने या स्पेशल षटकार. कोणी कानाने घालतोय हिरा, कोणी गळ्याने घालतोय हिरा, कोणी बोटाने घालतोय हिरा. मन नको तो कोहिनूर रे. हम भी किसी से कम नहीं हे सांगताना अमर दळवी बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधून येत आहेत. नक्कीच मामनुली संघ जरी सव्वा शेर असेल तरी आमचा संघ शेर आहे हे दाखवताना संघर्ष करणं खूपच गरजेचं आहे. आणि ते मैदानाच्या आतमध्ये करताना संघाची धाव संख्या जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीने पुढे सरकते. 25 धावा फलकावर. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अजून विजयासाठी 77 धावांची गरज आहे. मामले संघाने खूपच दर्जेदार फलंदाजी केली, ज्यामागे प्रवीण याने 10 धावा, त्यानंतर प्रशांत याने 10 चेंडूंचा सामना करत 21 धावा तब्बल कुठल्या, मेघनाथ याने या 10 चेंडूंचा सामना करत 45 धावा. वैयक्तिक सर्वाधिक स्कोर इथे पाहा मिळाले. त्यानंतर नक्कीच शैलेश 11 राय संघाच्या अप्पू या खेळाडूंना 40 धावा कुठल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये वैयक्तिक. त्यानंतर भूषण याने 15 धावा 6 चेंडूंचा सामना करत. तर सर्वच खेळाडूंचं चांगलं योगदान कॉन्ट्रीब्युशन राहिलंय मामणी संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू विकी याचा खराब चेंडू आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दोन्ही हात समांतर पसरवून हा इशारा केला जातोय. एक्स्ट्राच्या रूपाने धाव पुढे सरकतीये. 26 धावा फलकावर. अजून 76 धावांची गरज आहे. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतोय. या क्रिकेट ग्राउंडची निश्चितपणे ही ओळख आहे. यावेळेस चांगला फटका आहे, गॅप मधून काढला, परंतु क्षेत्ररक्षक डीप वर पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट झालाय आवश्यकता नसताना सुद्धा. जेव्हा आवश्यकता असते मनुष्य तेव्हा हिट लागत नाही, आणि ते न आवश्यकता नसताना सुद्धा डायरेक्ट हिट. एक धाव येते. पूर्ण शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. अगदी शांतता पसरलेली आहे, कारण धावसंख्येचा एक पहाड आपण पाहिला तो फोडता आलेला नाहीये, पोखरता आलेला नाहीये. गुरवली संघाला दूरवर नेऊन ठेवलंय या सामन्यापासून गुरवली संघाला मामनुली संघाच्या गोलंदाजांनी. पुढचा चेंडू ओढ विकेटनं ड्राईव्ह केलं जातंय. गॅप मध्ये या चेंडू खूपच सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतात अमरेच्या माध्यमातून. चेंडूच्या मेरिटवर खेळणारा हा खेळाडू आहे. छोटा
फटाका बडा धमाका म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु धावांचा नक्कीच जो डोंगर आहे तो खूपच उंच आहे, तो खडचर आहे, तो प्रवास खडचर आहे, अडचणींचा आहे आणि तो प्रवास करणं इथे मात्र एकविरा गुरवली संघाला खूपच कठीण राहिलं. चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय. एक गुड कॅच इथे पाहायला मिळतोय आणि खेळाडू बाद होतोय. सर्वच प्रेक्षकांच्या नजरा असतील की कधी नवीन सामन्याला सुरुवात होईल, कधी राय संघ मैदानाच्या आतमध्ये असेल, कधी या सामन्यातील विजय संघ त्यांच्या समोर असेल. ती झुंज अगदी कडवी झुंज असणार आहे. दोन दादा संघांमधील झुंज आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. अजून 3 चेंडूंची फेकी करावी लागेल गोलंदाजाला. जवळपास शेष औपचारिकता उरलेली आहे सामन्याची. चांगला चेंडू आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने आमोऱ्याच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. आत्मविश्वास गोलंदाजांचा सुद्धा वाढतोय. गोलंदाज प्रयोग करताना दिसत आहेत, भिन्न भिन्न प्रकारचे चेंडू हाताळताना दिसत आहेत. एक्सपेरिमेंट केला जाईल कारण आता मोठे फटके आल्यानंतर सुद्धा गुरवली संघ हा सामना जिंकू शकत नाही. चांगला फटका आहे, गॅप मध्ये चेंडू फायनल लेगच्या दिशेने जातोय. एका टप्प्याने सीमारेषा पार. शैलेश केने चौकार. नक्कीच एकतर्फा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. शैलेश 11 राय संघाचा कर्णधार आपण यायचा आहे, विनंती असेल. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटला. स्विच हिट आहे, सुरेख फटका. क्रिकेटचं नजाकत, क्रिकेटचं सौंदर्य इथे पेश करताना अमर दळवी. चेंडू सीमारेषा पार जातोय 4 धावांसाठी. सहा असा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. शेष औपचारिकता 6 चेंडूंची पूर्तता इथे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करताना दिसेल, फॉर्मॅलिटीज पूर्ण करताना दिसेल. राय संघाचा कर्णधार आपण यायचा आहे, विनंती असेल. तर जवळपास या सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. क्रिकेट हा महान आणि सुंदर अनिश्चिततेचा खेळ आहे, तरी सुद्धा नक्कीच अंदाज आणि तर्क इथे लावला जाऊ शकतो मनोज सर की 6 चेंडू आणि 66 धावा जवळपास अशक्य समीकरण आहे. तर राय संघाला प्रतिस्पर्धी संघ म्हणून मामलोली संघाला नक्कीच पाहिलं जाईल. 2 बलाढ्य संघादरम्यानची पुढची लढाई असेल. 2 वजनदार संघ, तितक्याच ताकदीचे संघ. तर एक चुरशीचा सामना प्रेक्षकांना निश्चितपणे पाहायला मिळेल. 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज कल्पेश आलेला आहे बॉलिंग मार्कवर. ऑफसाईडच्या दिशेनं सुरेख पंचचा फटका आहे. चेंडू एका टप्प्यानं वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे जातोय. शैलेश केने चौकार. सर्वश्रेष्ठ संघादरम्यान पुढचा सामना असेल, अर्थात आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. क्वालिफाईड मॅच आपण पाहणार आहोत आणि 2 संघाच्या जर खेळाडूंचा विचार केला तर निश्चितपणे या स्टार खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आहेत. कल्पेश लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समॅनचा, परंतु चेंडू आणि बॅट यामध्ये संपर्क येत नाहीये. फुटवर्क उपयोगात आणणं खूपच गरजेचं. क्रिकेटचा खेळ ज्यामध्ये फुटवर्क खूपच महत्वाचे असतात. 3 क्षेत्ररक्षक आहेत, 4 क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आतमध्ये. पॉइंट, एक कव्हर पॉइंट, एक थर्ड मॅन, एक फाईन लेग. धावचीची संधी आणि खेळाडू धावबाद होतोय. निंबवली गावात शैलेश केने होता लाखात 1 नंबर. निंबवली गावात
अमर आहे स्ट्रायकर जिंकला. गोलंदाज कल्पेश अगदी छोटासा रनअप आहे. लेफ्ट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. सुरेख फटका हुकचा गगनभेदी प्रहार. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. एक ब्रँडेड षटकार. गावात शैलेश केने होता लाखात एक नंबर. निंबवली गावात शैलेश केने होता लाखात एक नंबर. अमर लढतोय, संघर्ष करतोय, नक्कीच धावा जोडण्याचा प्रयत्न करतोय. अमर याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार आपण पाहिले, 2 चौकार. तर चांगली फटकेबाजी मी तर म्हणेन अमर याच्या माध्यमातून. जिद्द अजूनही मैदानाच्या आतमध्ये जिवंत असताना अमर याची. आखोटाप्याचा चेंडू आहे, पाहिलं आणि जाऊ दिलं. पूर्व अनुमान खूपच चांगलं. वाईटचा इशारा येतोय. पंच राजकुमार पाटील मॅन फ्रॉम आमनेपाडा यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 धावा. स्विच हिटचा हा फटका आहे, कव्हरच्या डोक्यावरून काढलाय. खूप मोठा गॅप त्या दिशेनं. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. निंबवली गावात शैलेश केने. निंबवली गावात शैलेश केने होता लाखात एक नंबर. निंबवली गावात शैलेश केने होता लाखात एक नंबर. दुपार रस्ता नक्कीच गाठलेला आहे अमर दळवी या खेळाडूने. मी तर म्हणेन वॉरियर प्रमाणे लढतोय, एकटा युद्ध करतोय, परंतु युद्ध इथे मात्र जिंकता येणार नाहीये. गड इथे लढवला जातोय, परंतु गड मात्र राखता आले नाहीये अमर याला. शेवटचा चेंडू आहे. सुरेख फटका आहे, स्वतःला झोकून दिलं. त्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू. आणि अशा प्रकारे हा सामना इथे फिनिश झालेला आहे, टर्मिनेट झालेला आहे. आणि डॉमिनेट करतोय आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली संघाला.